संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वेळापूरहून प्रस्थान झाल्यानंतर उघडेवाडी इथं गोल रिंगण पार पडलं। यावेळी वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन प्रदक्षिणा घालत होत्या। यावेळी दिंडीतले मुख्य चोपदार पुढे आले आणि त्यांनी महिलेला ढकलून दिलं। यानंतर चोपदारानं महिलेशी वाद घातला। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधून पंढरपूरला जाण्यासाठी विठ्ठल भक्तांना रेल्वे विभागाकडून दरवर्षी विशेष रेल्वेची सोय केली जाते। याही वर्षी खामगावहून 2 फेऱ्या विठ्ठल दर्शनासाठी रेल्वे विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आल्यात। पहिली विठ्ठल एक्सप्रेस हजारो भाविकांना घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे। तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र येतो ही लोकांची मानसिकता आहे। लोकभावनेचा विचार करून उद्धव ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचललेत, तर राज ठाकरेंनीही लोकभावनेचा विचार केलाय, असं विधान न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांनी केलं। शिवसेना युबीटी आणि मनसेमध्ये एकत्र आले तर मुंबईसह अनेक पालिकांवर वर्चस्व मिळवू असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। उद्या विजयी मेळाव्याची रंगीत तालीम होणार आहे। शिवसेना युबीटी आणि मनसे पदाधिकारी रंगीत तालीम करणार आहेत। पोलिसांच्या उपस्थितीमध्ये व्हीआयपींच्या सुरक्षेची पाहणी होणार आहे। यावेळी बाळा नांदगावकर आणि अनिल परब उपस्थित असतील। ठाकरे बंधूंच्या 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची नवी निमंत्रण पत्रिका समोर आली आहे। आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा असा आशयाचा मजकूर निमंत्रण पत्रिकेत लिहिण्यात आलाय। पंढरपूर वारीमध्ये अर्बन नक्षल घुसल्याचा आरोप शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी केला होता। त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटले। आता या वादावर शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांचे कान टोचले। मनीषा कायंदे यांनी वारीत सहभागी झालेल्या 2 संघटनांवर आक्षेप घेतला होता। तोच संदर्भ देत शरद पवारांनी लोकायत या संघटनेची पाठराखण केली आहे। एखाद्याचे विचार मान्य नसल्यास त्यांना नक्षली ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका पवारांनी केली। विधानभवनात आदित्य ठाकरे आणि नितेश राणे आमने सामने आले। यावेळी आदित्य ठाकरे बाजूने जात असताना नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली। पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हीआयपी दर्शनाचा नियम पाळला। पदस्पर्श दर्शन घेतल्यास दर्शन रांग थांबावी लागते। दर्शन रांग न थांबवता उपमुख्यमंत्र्यांनी मुख दर्शन घेतलं। जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली। सुनील तटकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या। सीट बेल्ट शिवाय गाडी चालवायची नाही, राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना ही तंबी देण्यात आली। मनसेचे कार्यकर्ते तुषार संकपाळ आणि गणेश भोसले यांनी नवी गाडी घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी वाहनाची पूजा करण्यात आली। नवी मुंबईमध्ये अवजड वाहनधारकांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला। अन्यायकारक दंड वसुली थांबवणं, ई चलनाचे जुने दंड माफ करण्यासह विविध मागण्या केल्या। मागण्या मान्य न केल्यास संप अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। पुण्यात चालत्या 4 चाकीनं पेट घेतला। बॅटरीमध्ये स्पार्क झाल्यानं ही घटना घडली। सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही। मीरा भाईंदरमधील मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नाही तर भाजपचा असल्याची टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली। त्यांचा रोख आमदार नरेंद्र मेहतांकडे होता, तर जाधव यांच्या टीकेला मेहतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। रायगड जिल्ह्यामध्ये एका दिवसात 6 बलात्कार होतात। ही बरेटीवारांची माहिती चुकीची असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय। अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं त्यांनी सांगितलंय। बदलापूरमध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे। भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार झाला। या घटनेत अज्ञात व्यक्ती जखमी झाला। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी मनसेविरोधात आंदोलन केलं। एका व्यापाऱ्याला चोप दिल्यानं व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। वाशिमच्या बनोसाजवळ भीषण अपघात झालाय। 2 जण ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी झाले। चालकाचा ताबा सुटल्यानं कारची संरक्षक भिंतीला धडक बसल्याची माहिती आहे। कठड्याला धडक बसली आणि त्यामध्येच या दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। वाशिममध्ये हा भीषण अपघात घडलेला आहे। बनोसाजवळ घडलाय आणि यामध्ये 2 जण ठार झाले, 3 गंभीर जखमी झाले। चालकाचा ताबा सुटला होता। त्यानंतर कारची संरक्षक कठड्याला धडक बसली आणि त्यामध्येच हा भीषण अपघात झाल्याचं दिसतंय। सध्या जखमींवर वाशिमच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी विहिरीमध्ये उड्या घेत जलसमाधी आंदोलन केलं। महामार्गामध्ये गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सोलापूर पालिका प्रशासनाविरोधात संभाजी ब्रिगेडच्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला। शहरातील विस्कळीत असलेला पाणीपुरवठा नियमित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शहापूरच्या धसईमधील विद्यार्थ्यांसाठी एसटी आगारानं स्वतंत्र एसटी बस सेवा सुरू केल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनानं बस सेवा सुरू केली आहे। रायगडच्या नातेगावात चिंतमणराव देशमुख यांचं स्मारक उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। वारंवार मागणी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती इथले 76 वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांच्याकडे बैल जोडी नाही, त्यामुळे त्यांनी स्वतःला चौताला झुंपून घेतलं। याचा व्हिडिओ व्हायरल होताच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलं, पण कृषी खात्यानं एक पोतं बियाणं आणि खत या व्यतिरिक्त कोणतीही मदत शेतकऱ्याला पुरवली नाही। पुरीप्रमाणेच नागपूरमध्येही जगन्नाथ रथ यात्रा काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी यात्रेत सहभाग घेतला। यावेळी भाविकांनी जगन्नाथ यांचा रथ ओढला। शिर्डीच्या साई मंदिरात 3 दिवसीय गुरु पौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 9 ते 11 जुलै दरम्यान होणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे। वाशिमच्या कोळगावमधील आरोग्य केंद्र 7 वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। आरोग्य केंद्र बंद असल्यानं नागरिकांना उपचारासाठी शहरात जावं लागतंय। दरम्यान आरोग्य केंद्र बंद ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। चालू आहे असं काहीतरी, कोण कोणाशी तरी बोलतंय। 100% चालू आहे। 100%। त्याशिवाय का हा सगळा घडून येतंय? कोणतरी कोणाशी बोलतंय, कोणीतरी कोणाचं ऐकतंय। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांचं मोठं विधान। तुम्ही एकत्र या मग आम्ही एकत्र येतो, ही लोकांची मानसिकता। लोकभावनेचा विचार करून उद्धव ठाकरेंचं सकारात्मक पाऊल, तर राज ठाकरेंनीही लोकभावनेचा विचार केलाय। राऊतांचं युतीबाबत मोठं विधान। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची वेळ ठरली। वरळीमध्ये 5 जुलैला सकाळी 11 वाजता मेळावा। मेळाव्याची जय्यत तयारी सुरू। मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेनं फेरीवाल्याला दिलेला चोप। या विरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेचं आंदोलन, तर मोर्चा। भाजपच्या दबावानंतर मनसेचा आरोप। दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये घातपात नाही, एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख, तर 5 वर्षांपासून माझ्या बदनामीचा प्रयत्न। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी है। दिशा सालियन प्रकरणी मंत्री नितेश राणेंचं सूचक विधान। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात तज्ञ समितीची पुनर्रचना। सुप्रीम कोर्टातील दाखल याचिकेसाठी शिवसेना खासदार धैर्यशील मानेंच्या अध्यक्षतेत नेमली नवी समिती। 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका। एफआयआर रद्द करण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली। संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काका यांची दसूर फाटा इथं बंधुभेट पाहण्यासाठी लाखोंची गर्दी। इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारताचा धावांचा डोंगर। 587 धावांवर पहिला डाव आटोपला। शुभमन गिलची खणखणीत 269 धावांची खेळी। पालिका निवडणुकाच्या तोंडावर मुंबईत, ठाण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठी आणि अमराठी हा वाद अधिक पेटताना दिसतोय। मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारला। मराठीत बोलत नसल्याच्या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला चोप दिला, तर मीरा भाईंदरमधल्या व्यापाऱ्यांचं हे आंदोलन नाहीये, अरे हे तर भाजपनं आंदोलन करायला लावलं, अशा प्रकारचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। त्यामुळे
मराठी आणि अमराठीचा हा वाद सध्या चांगलाच पेटलेला दिसतोय. हमारा सीएम बीजेपी, हमारा पीएम बीजेपी, तो भी हमारी सुरक्षा क्यों नहीं हमारी सुरक्षा? ना ही एक भी व्यक्ति को सिर्फ मराठी ना बोलने पे आने पे उस पर कार्रवाई नहीं होनी चाहिए. किसी की भी गलती हो सकती है, मैं ऐसा नहीं बोल रही हूँ, मगर गलती ना होते हुए भी मारना, गलती होते हुए मारना, ये सब गलत है. मीरा भाईंदर मधील व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला. दादागिरी नहीं चलेगी आणि जय श्रीराम अशी घोषणाबाजी करत व्यापाऱ्यांनी त्यांचा रोष व्यक्त केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे व्यापारी रस्त्यावर उतरले. व्यापारी आणि मनसैनिकांमध्ये नेमका वाद काय ते पाहूया. महाराष्ट्र में सब भाषा बोली जाती है असं उत्तर दिल्यानंतर चिडलेल्या मनसैनिकांनी व्यापाऱ्याला मारहाण केली. त्यामुळे व्यापारी संतप्त झाले. भाजपला मतदान करूनही मारहाण होत असल्याबद्दल व्यापाऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला. हमारा सीएम बीजेपी, हमारा पीएम बीजेपी, तो भी हमारी सुरक्षा क्यों नहीं हमारी सुरक्षा? कौन काम करता है बीजेपी को? इसका रक्षेगा कौन है? कोई एमएलए नहीं, कोई सीएम नहीं, कोई पद नहीं, तो ये हमारे को मारपीट क्यों करते हैं? क्यों मारते हैं हमारे को क्यों मारते हैं लोग? हमारी सुरक्षा चाहिए. बीजेपी को हाथ जोड़ के विनती है कि हमारी सुरक्षा करे. मीरा भाईंदर में जो घटना हुई वो आगे घटनी नहीं चाहिए. व्यापारी संघ के ऊपर जो हमला हुआ वो नहीं होना चाहिए और ना ही एक भी व्यक्ति को सिर्फ मराठी ना बोलने पे आने पे उस पर कार्रवाई नहीं होनी चाहिए. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी नव्हे तर भाजपनं आंदोलन केल्याचा टोला मनसेनं लगावला. व्यापाऱ्याने मुजोर भाषा वापरल्यानं त्याला चोप दिल्याचं मनसेनं स्पष्ट केलं. असल्या गोष्टींना आम्ही भीक घालत नाही. मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच पडेल. ही भारतीय जनता पक्षाने मराठी माणसाच्या विरोधात काढलेला केलेलं हे आंदोलन आहे. त्यात व्यापारी बिपारी काही संबंध नाही. बळजबरी व्यापार, अनेक व्यापारी आमचे पण आहेत. बळजबरी तिथल्या काही जे काय 25-50 व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली होती त्यांना बळजबरी बंद करायला लावलेत. यावेळी व्यापारी सर्व संघटित झाले, एकत्रित झाले की अशा प्रकारची दादागिरी सहन केली जाणार नाही म्हणून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने तो मोर्चा काढला. आणि आम्ही काढला असतं, लपून छपून नाही काढला असतं, खोलूनच काढलं असतं. मनसैनिकांनी कायद्याच्या चौकटीत राहून मागण्या कराव्यात आणि कायदा हातात घेऊ नये असं सरकारकडून बजावण्यात आलं. भाषिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजू नका असा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केलाय. दिवशी मीरा रोडला एका हिंदूला मारलं. नंतर आता पण मी कुठला तरी ते माजी खासदार राजन विचारेंचाही व्हिडिओ पाहिलं, तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे. एवढा ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार, भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपी वाल्याला कानफडीत फडवा ना. हम लोग भी है ना, मराठी भाषा है तो मराठी भाषा का हम सत्कार करते हैं. हमारा कर्मपुरी महाराष्ट्र में है, तो ऐसा नहीं कि महाराष्ट्र में हम कर्मपुरी में तो महाराष्ट्र भाषा, महाराष्ट्र संस्कृति, महाराष्ट्र सभ्यता को हम लोग मानते हैं, अभिनंदन करते हैं. लेकिन आपका जो रवैया है तो उसका मतलब ऐसा नहीं कि डायरेक्ट आप हम भी बिजनेस लेके बैठे, हमारे स्टाफ के सामने तुम्हें सीधा डायरेक्ट मार रहे हैं. महाराष्ट्रात मराठीला मान मिळाला पाहिजे आणि इथं राहणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे यात वाद नाही. मात्र जर एखाद्याला मराठी येत नसेल तर त्यावर हात उचलणं आणि कायदा हातात घेणं हे महाराष्ट्राची संस्कृती नाही. याचं भान मनसेनं राखणं गरजेचं आहे. संतोष कोरे, न्यूज 18 लोकमत,